तानाजी सावंतांचा मुलगा मिळू शकतो, विकिपीडियावर मात्र कमाल खान आंधळे सापडत नाही असं ताई संभाजी राजेंसंदर्भात झालं, त्यांनी काल सांगितलं त्यांना काय सांगायचं ते. राऊतसाहेब, आणखी एक विषय आहे की देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली किंवा संताप व्यक्त केलेला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक होतो आहे. उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होत होता, प्रयत्न सुरू होता. आणि तेच लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना. फितूर इथे होते, तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात. आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत. आधीच्या राज्यामध्ये सुद्धा ह्याच लोकांनी हेच उद्योग केले आणि आता सुद्धा फडणवीसांच्या सरकारमध्ये तेच फितूर सन्मानाची पदं घेऊन बसलेले आहेत आणि ती त्यांची भूमिका योग्य प्रकारे वठवतात. बोलिये. काल एकनाथ शिंदेंनी भाषण केलं त्यांच्या कार्यक्रमामध्ये. ते म्हटले की विधानसभा झाकी थी, अभी महापालिका बाकी है, पराभव आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेचा करणार. ठीक आहे, पाहू ना, आपण पाहू. विधानसभेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग, पैसा, यंत्रणेचा वापर केला त्याच्यामुळे ती झाकी आहे. याच्यापेक्षा वेगळं त्यांनी काय आणलंय का यंत्रणा पाहावं लागेल. शिंदेचं आणखी एक महत्वाचं विधान आहे. ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती. काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. मग तुम्ही ज्यांच्या दावणीला धनुष्यबाण आता मांडलेला आहे, चोरलेला, ते काय योग्य आहे का? रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाबशा काढताय. रोज उठून तुम्ही दिल्लीला ज्या उठाबशा काढताय त्या बाळासाहेब ठाकरेंना, माननीय शिवसेना प्रमुखांना मान्य आहेत का? त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. त्यांना जर आत्मचिंतनाला कुठे जायचं असेल तर कामाख्य मंदिरामध्ये असेल किंवा अन्य कुठे जायचं असेल त्यांनी जावं आणि आत्मचिंतन करावं. आपण जी शिवसेनेबाबत म्हणजे मूळ शिवसेनेबाबत जी विधानं करतोय त्यात किती तथ्य आणि सत्य आहे. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कधीच कोणी बांधली नाही. भारतीय जनता पक्षानं, ज्या पक्ष आज ते बसल्यात ज्यांच्याबरोबर, त्यांनी शब्द पाळला नाही, त्यांनी बेईमानी केली आणि त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे सहभागी होते. हा सामुदायिक निर्णय होता. एकनाथ शिंदे हे त्या सर्व निर्णयामध्ये आमच्याबरोबर हजर होते आणि त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यांचं मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळतं आहे ह्याच्यावरच होतं. त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. त्यावेळेला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याने सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही. हे मी वारंवार सांगितलेलं आहे. आणि महाविकास आघाडी तयार करून आपल्याला हे सरकार बनवावं लागेल, ही भूमिका एकनाथ शिंदे यांची होतीच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.